सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली नाही. एबी फॉर्मचे वाटपही न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सोमवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, वंचित, बसपा यांच्यासह विविध पक्षाचे उमेदवार तसेच अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहे. आणि आता काय विचार काय आहे करायचा? या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा एक इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 2 मध्ये फॉर्म भरलेलो आहे आणि जे पार्टी आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढचं पाऊल उचलू. भैया, आता नवीन काय करायचा विचार आहे? ऑलरेडी प्रभागात एवढा विकास झालेला, तर नवीन तरुणांसाठी काय करायचा विचार? मागच्या 7-8 वर्षात त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधाचा खूप मोठा प्रश्न होता, पण मालकांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या मार्फत सर्व सुविधा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि राहिले एक क्रीडांगण, बगीचा या महत्त्वाचे विषय आहेत. आणि नवीन पिढी जे मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगलं क्रीडांगण किंवा बगीचा असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आम्ही हॉस्पिटल बोललो होतो, त्या ठिकाणी देहिकण्याला एक स्वतंत्र दवाखाना आणि शेळगी भागात एक हॉस्पिटल उभा केलेला आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या रोजगारासाठी जे काही त्यांचे सूचना घेऊन त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. आपल्या पॅनल सोबत इतर अजून कोण दिसतील चेहरे? सध्या कुठलंच पॅनल आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. जे पार्टी बी फॉर्म या ठिकाणी देणार आम्हाला त्याचं आम्ही पालन करू. अर्ज भरताना केदार उंबरजी सोबत दिसले काँग्रेसचे नेते, त्यांनी देखील प्रवेश केला आहे असं माहिती आहे. काय या भागात काम करत असताना त्या सर्वांचं साथ आणि सर्वांचं मार्गदर्शन या भागातनं मला लाभलं आणि आज त्यांनी एक मोठ्या भाऊच्या नाते या भागातल्या नागरिकांच्या सोबत इथं येऊन फॉर्म भरताना एक आशीर्वाद दिला. भाजपामध्ये नवीन चेहऱ्यांना यंदा तरी संधी मिळणार? मी एवढा मोठा नाही, मी या ह्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पार्टी श्रेष्ठी जे संधी देतील ते सर्वांना मान्य असेल. अधिकृत यादी कधी जाहीर होईल काय पक्षाकडून सांगण्यात आलं? एबी फॉर्म संदर्भात काय? आज उद्यामध्ये होईल, कारण 2च दिवस राहिलेले. गेल्या वेळी महापूर उठलं होतं, ह्यावेळेला निवडून आल्यावर मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मी वर्तमान मध्ये जगतो, मला आजचं जे आहे ते माहित आहे, पुढचं भविष्यात मला माहित नाही काय होणार आहे. जे आज आहे ते मी त्याला पुढे बघतो. मी प्राध्यापक नारायण दत्तात्रय बनसोडे, प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे. आमदार, माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज आम्ही अर्ज सादर केलेला आहे. गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये आम्ही आमच्या भागामध्ये केलेली विकास कामं आणि या विकास कामाला डोळ्यासमोर ठेवून यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी अर्ज आम्ही भरलेला आहे. आम्हाला या ठिकाणी निश्चित विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे या प्रभागात असणारे चारही नगरसेवक मोठ्या मतानं या ठिकाणी निवडून येतील असा आशावाद या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर कारभारी, प्रभाग क्रमांक 2 ब मधून मी हे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि मी अनेक 2012 पासून निवडून आले. 2 टर्म नगरसेविका होते प्रभाग क्रमांक 2 मधील आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली व तसेच किरण मालकांच्या. आम्ही भरपूर कामे झालेले आहेत आमच्या वार्डामध्ये. आम्ही ह्या वेळेस मी महिलांसाठी खूप 2017 मध्ये अनेक योजना राबवल्या महिला बाल कल्याणमधून हे. आणि ह्या वेळेसही मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महिलांना मी साथ देऊन त्यांना पाठीशी मी खंबीरपणे राहीन. ह्या भागातील खरोखरच मी 4ही उमेदवार आम्ही 100% निवडून येणार व तसेच कामाच्या बळावर. आज माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे, प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
सोलापूर शहर उत्तरचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील. तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल, हनुमान नगर असेल, मड्डी भवानी पेठ वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, हिप्परगा असेल, पोपले वस्ती असेल, ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत. जसा आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस योजना प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवली आहे, अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, पोपले वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी धारावी सारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये जशी झोपडपट्टीचा विकास झालेला आहे, तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरेपुरी ताकद आदरणीय सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे. कारण गेले अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशावर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत. आणि ह्या प्रभाग क्रमांक 1चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले डेडली लाईन असेल, गटार असेल, लाईटचे दिवाबत्तीचा विषय असेल, रमाई हाऊसचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल, ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू. कारण माझे अनेक उद्योजकाचे संबंध आहेत, अधिकाऱ्याचे संबंध आहेत. त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा व ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हेच या ठिकाणी सांगून प्रभाग क्रमांकचे निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतम कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत आणि खरोखरच ते निश्चित उमेदवार झालेले आहेत. मी खरोखरच मालकांचा व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तडवळकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. आज मी प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवाराचा अर्ज भरला आहे. तरी मला पक्षाने संधी देऊन मला त्या भागातील काम करायची संधी द्यावी हीच भावना व्यक्त करतो. आणि माझ्या बंधूनं बोललेलं आहे, मी काही जास्त अधिक बोलत नाही. दादा, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात? आता तिकडं बघा डेरी लाईनची खूप मोठी अडचण आहे. आता बंधूनं माझ्या सांगितल्याप्रमाणे रमाई हाऊस योजना असेल, तिथं माता रमाईचा पुतळा असेल, बाकीचे बरेचसे अजून भरपूर कामं राहिले. तिथं कामाचं पूर्णपणे आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली, किरण मालकाच्या मार्गदर्शनाखाली त्या भागातला पूर्णपणे विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि मी विकास करून दाखल देखील. उमेदवारी अर्ज दाखल केला, कुठल्या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केला? प्रभाग 7 मधून मी सर्वसाधारण सदस्यातनं भरलो, भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनातनं भरलेला आहे. आणि पक्षाने जर उमेदवार दिले तर मी लढायचे माझी हे आहे. पण माझ्यानंतर दुसरं कोणा जरी पक्षात दिलं असेल तर त्याचाही मी प्रचार करायला तयार आहे. आणि मी माझा फॉर्म काढून घेणार आहे. विरोधकांपेक्षा आपण वेगळे कसे असाल? नाही, मी माझं आता 3 टर्म निवडून आलेलो आहे आणि लोकांच्या कामाचे हेच माझं प्राधान असेल. मूलभूत गरजा म्हणजे हे महानगरपालिकेचे जे पाणी, लाईट, रस्ते जे गरजा आहेत ड्रेनेज असेल, काही त्यांच्या ह्या कामाच्या हिशोबानेच मी आपण उभारलेलं आहे. सध्याच्या नगरसेवकाच्या कामगिरीला आपण कसं बघता? नाही, आता सध्या कसं आहे, काय कामं की झाले असतील आणि काय राहिलं असतील ते राहिलेलं कामं आम्ही पूर्ण करू. भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध कार्यकर्ते असा एक वाद पेटलेला आहे आणि प्रभाग 7 ला घेऊन देखील बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यावेळी तुमचं कसं विचार करता? नाही, सांगितलं की पक्षाने जर तिकीट दिलं तर मी उभारणार. म्हणजे पक्षाने दुसरा कुठला उमेद दिला असेल तर मी म्हणजे त्याचा प्रचार करणार. प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीकडून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मागील 2 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीकडून दोन्ही टर्म उमेदवारी अर्ज दाखवून निवडून आलेला आहे. आणि आता पुढे काय करायची इच्छा म्हणजे कामाच्या द्वारे? पुढे प्रभागातील विकास कामे आहेत. आमचा भाग हा हातदोडा भाग आहे, त्याच्यामुळं 6 महिने वर्षात आमचा भाग हा वाढतोय, आमचं एरिया वाढलं जात आहे. त्याच्यामुळे आमचे प्रश्न आहेत की ते सर्व प्रश्न आम्हाला हातदोडा भागातले मिटवायचे आहेत. आणि आमच्या भागातली मागणी आहे, आमच्या भागात एक हॉस्पिटल व्हावं, एक उद्यान व्हावं. त्यामार्फत हॉस्पिटलचं काम आमचं उर्वरित माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली चालूच आहे. तर एखादं उद्यान व्हावं आणि काही रोजगार निर्मिती यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. मला पाहिजे
प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री माझे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। माझ्याबरोबर राजकुमार पाटील आणि आमच्या भागातील सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांच्या वतीने आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळेस तुम्ही प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार, ऑलरेडी तुम्ही करत आलेला आहे, त्याच्या पुढे नवीन पद्धतीने कशा पद्धतीने? त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मी तिसऱ्यांदा आहे। तिथले प्रत्येक काम आम्ही म्हणजे ते परिवार म्हणून आम्ही त्या प्रभागाला बघतो। त्या ठिकाणी सगळे काम माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री यांच्या निधीतून आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यात प्रभाग क्रमांक 3D मध्ये या ठिकाणी जो गेल्या अनेक वर्षापासून जय भवानी क्रीडांगण त्या ठिकाणी थोडंफार दुरुस्ती राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मैदान करण्याचा मानस आणि तसेच दुसरं पार्क स्टेडियम करण्याचं जे पर्ल गार्डन या ठिकाणी जय भवानी या ठिकाणी 6 एकर जमीन या ठिकाणी क्रीडांगणासाठी आरक्षण आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असं नाव दिलेलं आहे। त्याचं पूर्ण माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास करण्याचा संकल्प आहे। कुठल्याही प्रकारे कुणाचा फोन आला नाही, परंतु माननीय या शहराचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी आपापल्या ह्याच्यानी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या। त्यामुळे आम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे। दादा, तुमच्या प्रभागामध्ये पक्षाचा लोगो चालतो का चेहरा चालतो? प्रभाग क्रमांक 3D भवानीपेठ या ठिकाणी सर्व आजूबाजूच्या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो। लिस्ट अजून मला काय माहित नाही। आज आमची उमेदवारी भरण्याच्या धावपळीमध्ये आम्हाला काय माहित नाही। आता गेल्यानंतर आम्ही पार्टी कार्यालयामध्ये एबी फॉर्म उद्या 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही द्या असं त्या देतील असं आशा आहे। नमस्कार, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3A मधून ओबीसी पुरुष गटातून मी फॉर्म भरलेला आहे। या ठिकाणी पार्टी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने उमेदवारी दिल्यावर आम्ही नक्की करू। ज्या पद्धतीने पार्टी सांगेल त्या पद्धतीने वागणारे कार्यकर्ते आहोत आम्ही, असंही आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। मी स्वतः भरलोय। ज्या 10 वर्षामध्ये ज्या नगरसेविका अंबिका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भागातून विकास केलाय, महिला असून एक चांगल्या पद्धतीने विकास करायचा प्रयत्न केलाय। आत्ताच कोळीसाहेब म्हटले बोलल्यावर जास्त काही होत असतं, त्या पद्धतीने सभागृहातून एक चांगला आवाज उठवून चांगल्या पद्धतीनं आणखीन या आमच्या भागातील नागरिकांची सोय करायचा 100% प्रयत्न करू। विशेष म्हणजे आमच्या भागातील सगळ्या माता भगिनी, व्हिडिओ बनणाऱ्या माता भगिनी आहेत, त्यांच्यासाठी लघु उद्योग काय एक चांगल्या वेगळ्या पद्धतीने करता येते का आम्ही नक्की पाहणार आहोत। कोळीसाहेब सांगितले की जे मैदान आहेत त्या मैदान चांगल्या पद्धतीने माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वात एक विकास आणि दोन्ही मैदानं एक चांगल्या पद्धतीने करून दाखवायचा नक्की प्रयत्न करू। विशेष म्हणजे गेले 4 वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, त्या प्रशासकामध्ये सुद्धा माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी आम्हाला कोणालाही वाऱ्यावर न सोडता आमच्या भागामध्ये नगरसेवक असल्यासारखं आम्ही कंटिन्यू त्या लोकांच्या नागरिकांच्या संपर्कात होतो आणि आताही काम करतोय। विशेष म्हणजे त्यांचा निधी ज्या ठिकाणी काही गरजा आहेत त्या सगळ्या कोट्यवधी रुपयाचा निधी प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक चांगल्या पद्धतीने देऊन त्या ठिकाणी नक्की भारतीय जनता पार्टीचा कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही। हो, आम्ही स्वतंत्र पाटील यांनी पक्ष सोडून परत एकदा घर वापसी केलेला आहे, त्याने देखील तिकिटाचा दावा केलेला आहे उमेदवारीचा, याबद्दल काय सांगणार? भारतीय जनता पार्टी सक्षम आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रमुख अध्यक्ष असतील, आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, पालकमंत्री महोदय असतील, त्यांनी ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने वागावं लागतं। भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 3 हा कट्टर भाजपाचा एक वर्ग आहे, त्या ठिकाणी कुठल्याही चेहऱ्याला बघितलं जात नाही। मी नक्की तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, गेल्या वेळेस सोलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने म्हणजेच सोलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आणलेला हे 4ही उमेदवारांना आहेत। त्यासाठी मला नक्की विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हासमोर लोक बटन दाबतील आणि भरघोस मतांनी निवडून देतील। मी नगरसेवक नागेश लिंगराज वल्ल्याळ प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मधून मी आता फॉर्म भरलाय आणि भाजपकडनं हे दोन्ही फॉर्म भरलेत आणि भाजपमधनं भरल्यानंतर पक्षाचा आदेश अजून आदेश दिले, फक्त फॉर्म भरून ठेवा असे आदेश आलेत म्हणून मी या दोन्ही ठिकाणी भरले। पक्ष सोडून गेलेला होता, परत तुम्ही आलात, काय सांगाल? पक्ष यावेळेस तिकिटासाठी विचार करेल किंवा काय बोलणं झालं? नाही, मला माझा पक्षप्रवेश झालाय आणि मी घरवापसी केल्यानंतरच हे आदेश आले की तुम्ही फॉर्म भरून घ्या म्हणून,
आणि पक्ष जे आदेश देईल त्याच्या अनुषंगाने मी नक्की काम करेन आणि पक्ष उद्या नाकारलं तरी पक्षासोबतच राहीन अशी मी ग्वाही देतो. जॉन फुलारे. आज मी प्रभाग 15 मधनं आपली भारतीय जनता पार्टीच्या मार्फत मी जे उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे, क आणि ड हे दोन्ही फॉर्म मी भरलेले आहेत. आणि केवळ बघायला बघते की जे मी आजपर्यंत गेले 10 वर्ष जे जनतेने जे मला विश्वास दिला, त्यांचं जे प्रेम दिलं ते आणि जे मी प्रभागाचा जो विकास होता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आपण बघतो की सभागृहामध्ये अनेक माध्यमातून मी जे आंदोलन केलं केवळ माझ्या जनतेसाठी केले आणि हे माझे आंदोलन म्हणा जे माझा प्रभागाचा विकास आहे मी खूप प्रमाणे चांगल्या पद्धतीने सोडवलाय. आणि मी जिथं जिथं चालले त्या ठिकाणी जनता आमच्या सोबत असल्यासारखे. काही लोकांनी जे कामं केले नाहीत, जे लोकांना खोटं आश्वासन दिले, त्या पद्धतीने मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला जी निवडणूक व्हायला बघते की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ह्या प्रभाग 15 मधनं सगळ्यात जास्त लीड की प्रभाग 15च्या नगरसेवकांना भेटेल. कारण की हे विश्वास मला माझ्या पूर्ण नागरिकांवर आहे की आणि जो लोकांचा जो मुद्दा आहे की आपला बिटूचा, काही लोकांनी जे सरकार त्यांच्या हातामध्ये असताना ते गोरगरिबी लोकांचे जे अनेक मुद्दे होते की त्यांचे घराचे प्रश्न सोडवले नाहीत. मी जिथे जिथे प्रचाराला जाते त्या ठिकाणी लोकांच्या बिटूचा विषय आहे आणि ते मी लवकरात लवकर आपले जे मध्यचे जे आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी जे हिवाळी अधिवेशनमध्ये घेतले की बिटूचा म्हणा, पाण्याचा म्हणा, जे अनेक जे आंदोलन त्यांनी घेतलेले आहेत आणि ते आम्ही यशस्वी करणार. आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये बीजेपीच्या सत्तांमध्ये सुद्धा बीजेपीचे आपले सर्व आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टी कुणाही लोकांवर असा अन्याय अत्याचार होऊ देणार नाही. आणि आपण सर्व एकत्र मिळून सनी तुमची आमची सर्वांची भाजपी सर्वांची असल्यासारखे येणार काळामध्ये माझ्या जे प्रभागामध्ये मी जिथे जिथे फिरते त्या ठिकाणी आम्हाला लोकांचा एवढा छान प्रतिसाद भेटतो की तुम्ही सर्व आम्ही तुमच्या सोबत असल्यासारखं आहे की भारतीय जनता पार्टीला, मोदी साहेबांना आपण हात देऊया, त्यांना खूप मोठा विकास करूया. आमचं मत मोदी साहेबांना. आणि तुम्ही जे विकासाचा जो प्रश्न सोडवला बघता की तुमच्यासारखे नगरसेवक आम्हाला पाहिजे म्हणून लोकांचा, महिलांचा जे माझा प्रभाग 15 आहे त्या लोकांचा खूप मोठा प्रतिसाद भेटतो मला. आणि पुढच्या महिन्यामध्ये जे 15 तारखेला जे इलेक्शन व्हायला बघतंय, 15 तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग 15ची लीड जास्त व्हायला बघील आणि गुलाल आमचाच उधळणार आहे 16 तारखेला. माझं नाव युवराज कोंडिबा सर्वदे. प्रभाग क्रमांक अ मधून पक्षाकडून 11 अ मधून पक्षाकडून मागणी केलेली आहे व पक्षावर पूर्ण विश्वास आहे की मला यावेळेस संधी देतील. पहिलवान, आपण तरुणांसाठी काय काम करणार आपल्या प्रभागामध्ये? मी गेले 10 वर्ष तरुणांसाठी माझी स्वतःची तालीम आहे. तर मी तालमीत 10 वर्षापासून मी तर मूळचा पैलवानच आहे. साठी मदत केलेली आहे. लोकांची येते जातेल्या सगळ्या लोकांची मदत केलेली आहे. कुणाला अन्नधान्य केलेलं आहे, लॉकडाऊनमध्ये काम केलेलं आहे, मंदिरं बांधून दिलेली आहेत, व्यायामशाळा बांधून दिलेल्या आहेत. मी स्वखर्चानं आजपर्यंत सगळे कामं करत आलेलो आहे. मला वाटतंय की आज निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिकीट देण्यात येईल. मी कोटे समर्थक आहे आणि घरकुल भाग हा आजपर्यंत बघायला गेलं तर 30 वर्षापासून तिथं फक्त कोटेच पॅटर्न चालतो. तर ह्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहेत. ढेपे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 ब मधून ओबीसी महिला यासाठी माझी पत्नी रेश्मा विनय ढेपे यांचा फॉर्म आज आम्ही इथे भरला. प्रभागामध्ये गेले 9 ते 10 वर्ष झालं आम्ही भारतीय जनता पार्टीकडून जे आमदार आहेत लोकप्रिय विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आणून जो पायाभूत सुविधा आहेत, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, रस्ते हे केलेले आहेत. उर्वरित पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. तसेच बाळे हे नाव महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या नावाने मंदिर असल्यामुळं ते ओळखलं जातं. तर आम्ही तीर्थक्षेत्राचा निधी आणून बाळ्याचा विकास करायचा पुढच्या 5 वर्षातला आमचा मानस आहे व तो आम्ही पूर्ण करू. व बाळ्याला जे तीर्थक्षेत्र आहेत मोठमोठे जे विकसित झालेले आहेत, अक्कलकोट, शिर्डी, घाणगापूर असू दे, त्या पद्धतीने बाळ्याचा विकास करायचा आमचा मानस आहे. नमस्कार, मी संगीता शंकर जाधव, प्रभाग क्रमांक 26 व 24 मधून भारतीय जनता पार्टीची इच्छुक उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून भरघोस मताने निवडून येण्याचा संकल्प केला आहे. सध्या जे इनकमिंग चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटतं की यावेळेस तुम्हाला तिकीट दिलं जाईल काय? नक्कीच दिलं जाईल, कारण आमचे नेते जे आहेत ते सच्चे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा विचार करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची संख्या हीच आहे की त्यांचं प्रेम आहे भारतीय जनता पार्टीच्या
कामावरती आणि देशाचा, महाराष्ट्र राज्याचा जो झालेला विकास आहे त्यामुळं लोक येत आहेत पक्षामध्ये. स्मार्ट सिटीचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे का, तुम्हाला काय वाटतं? स्मार्ट सिटीची मर्यादा ठरलेली होती सोलापूर शहरामध्ये, त्यामुळं जे शहर भाग आहेत तिथं कामं आपली झालेली आहेत. हद्दवाढ भागामध्ये ते काम झालेलं नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचं नाव सोडून तुमची वैयक्तिक ताकद किती आहे या निवडणुकीमध्ये? मला काय म्हणायचंय, फडणवीस साहेब असतील, मोदी साहेब असतील, कमळ हीच आमची ताकद आहे. आणि स्वतःचं जे प्रामाणिकपणे केलेलं काम आहे आणि पक्षामध्ये राहून एकनिष्ठ राहून जे प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की यावेळेस लोक माझ्यावरती तितकंच प्रेम करतील, तितक्याच विश्वासाने मला निवडून देतील. तुमच्या प्रभागामध्ये काय चालतो, चेहरा चालतो का पक्षाचं चिन्ह चालतं? दोन्हीही चालतं. पक्षाचं चिन्ह महत्वाचं आहे, चेहराही तितकाच महत्वाचा आहे. माझा प्रभाग 24 आहे हद्दवाढ भागामध्ये आणि तिथं लोक जाणकार आहेत की कोणता व्यक्ती काम करतोय आणि कोणाला द्यायला पाहिजे इतकं त्यांना कळतं, त्यामुळं निश्चिंत आहे त्याबाबत. बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अनेक प्रश्नांचं माहेरघर म्हणजे प्रभाग क्रमांक 1 आहे. एक चॅलेंजिंग प्रभाग आहे. ज्या प्रभागामध्ये गेले 10 वर्ष काम केलेलं कोणीही नाही आहे. अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा आहे, ड्रेनेजचा आहे, दिवाबत्तीचा आहे, बेकारीचा आहे. एक तर 90% स्लम एरिया असलेला हा प्रभाग, या प्रभागाकडे कोणी लक्षच दिलेलं नाही आहे. आणि ते लक्ष पुरवण्यासाठी आणि लोकांचं काम करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 1 मधून उभारणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे. उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी 7च्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय. आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार, त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांनी मिळून आम्ही आघाडीची परवा दिवशी घोषणा केल्याप्रमाणे आमच्याकडे जे 30 जागा मिळाले होते त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचे आम्ही आता आज फॉर्म भरून घेतलेले आहेत. 11 उमेदवारांचे फॉर्म झाले. आता लवकरच उर्वरित उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये एक इतिहास आता निर्माण करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत. या सगळ्यांना, सगळ्या उमेदवारांना आणि त्याचप्रमाणे जनता सुद्धा वाट बघते कधी एकदा या भारतीय जनता पार्टीचं सरकार खाली आणायचं या इंदिरा भवनवर आणि शिवसेना आणि मित्र पक्षाचा झेंडा, आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व जनता सुद्धा सज्ज आहे. त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. चिन्ह नसताना देखील उद्धव ठाकरे गटालाच खरी शिवसेना का म्हणावी? चिन्ह आणि तो जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळं आणि जे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या मार्गानं शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं, नाव काढून घेतलं, तरी सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा खरा शिवसेना आहे आणि हीच खरी शिवसेना. आणि आता तर ठाकरे ब्रँड म्हणजे आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब हे दोघंही एकत्र आलेले असल्यामुळं निश्चितपणे ओरिजिनल शिवसेना म्हणून आम्ही या महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या समोर लोकांच्या समोर जात आहोत. सोलापूर शहरातल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रभाग 5 या महापालिकेच्या रचनेमधून निर्माण झालेल्या प्रभागामध्ये
सध्या 5 वर्षासाठी निवडणुकीचं या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यामध्ये मी, माझे सहकारी गणेश पुजारी, आम्ही दोघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. अजून आमचे राहिलेले 2 उमेदवार ते उद्या दाखल करतील. परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जी काय 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे, या दिवशी शहराने हद्दवाढ असलेला एकमेव या ठिकाणी हा प्रभाग आहे, भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा. या भागातली जी जनता आहे, या जनतेने आम्हाला जे आशीर्वाद दिलेला आहे, तशा पद्धतीचा आशीर्वाद पुन्हा एकदा देतील हीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा आहेत आमच्या, आणि ते पूर्ण करतील. कारण का आमची जी निवडणूक आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, आणि जनताने हातात जेव्हा निवडणूक घेत असते त्यावेळेला काय चित्र दिसतंय ह्याचं जिवंत उदाहरण देशातल्या किंवा राज्यातल्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. नगरसेवक पद असताना लोक कामं करतात, नगरसेवक पद नसताना या ठिकाणी कामं करणं हे फार मोठं असतं. लोक पदासाठी पक्षाने पार्टी बदलतात, परंतु मी एक असा कार्यकर्ता आहे की जनतेसाठी मी सत्ताधारी पक्षामध्ये गेलो, अजितदादाच्या यांच्या गटामध्ये गेलो, कारण का माझ्या भागातल्या जनतेचं काम झालं पाहिजे हीच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझ्या शहरातल्या जनतेचं काम झालं पाहिजे. ह्या शहराला दररोज पाणी आहे, आणि बाळे हद्दवाढ परिसरातील नागरिकांना जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी अपुऱ्या पद्धतीने आहेत सध्या. ते पूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादाच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळाला या ठिकाणी जनतेने घेतलेली निवडणूक हातात आहे. प्रचंड विक्रमी मतांना आम्हाला 4ही उमेदवाराला या ठिकाणी निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही. दादा, राज्यातील पहिली जी युती झाली आहे ते भाजपाला वगळून जे महायुतीमध्ये आहेत त्यांना वगळून राष्ट्रवादीची आणि शिंदे सेनेची झाली. त्या युतीमध्ये तुम्ही मोठा पाठ तुमचा होता असं कळतंय. आता यासोबत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचे दुसरे जे असतील ते शिंदे सेनेचे असतील का कसे असतील, म्हणजे नेमकं काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही सोलापूरमध्ये देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, परत खासदार प्रणितीताई शिंदे आहेत. सोलापूरमध्ये नेहमी सोलापूरची जनता नेहमी आहे ना, कोल कसा दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेची सत्ता सुद्धा ही 2 पक्ष जी एकत्र झालेले आहेत यांना अब्सोल्यूट मेजॉरिटी या ठिकाणी मिळेल, आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल. भारतीय जनता पार्टी जरी आमचे हा मोठा पक्ष आहे, या मोठ्या पक्षाबरोबर आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जे इच्छा असतात त्यानुसार ह्या सगळ्या निवडणुका असते, त्या पद्धतीच्या निवडणुका सुरू आहे. ते सध्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या समोर जात आहे. ही भारतीय जनता पार्टी पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहे, आणि आमचे मित्र पक्ष या ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय आमदार असतील, अतिशय आमचे चांगले संबंध आहेत. सन्माननीय पालकमंत्री असतील, त्यांच्याबरोबर सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत. ह्या सगळे लोक अतिशय आमचे चांगले संबंध असल्यामुळे आमचे कुटुंबाचे अजिबात संबंध नाहीत कुणाबरोबर. ही निवडणूक जनतेला हवा असणारा प्रतिनिधी पाहिजे म्हणून जनतेने ही आमची प्रभाग 5ची निवडणूक घेतलेली आहे. मी आणि गणेश पुजारी आणि आमच्याबरोबर अजून 2 जण. ची स्ट्रॅटेजी रचताना असं काय आहे की शिंदे सेनेला आणि अजितदादा गटाला नेमके किती जागा मिळतील, काय वाटतं यंदाच्या महापालिकेत? कितीचा नारा असेल आपला? 2 अंकी या ठिकाणी मिळू शकतील असं वाटतं मला. दोघांना 2 अंकी. शिंदे सेना 2 अंकी. ही युती मतदारांसाठी आहे का सत्तेसाठी आहे? नाही, सोलापूरच्या विकासासाठी आहे. संध्या गणेश भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं प्रभाग क्रमांक 2 कडून. काय तुम्ही नगरसेवक झाल्यावर काय काय कामं करणार, काय काय राहिले आम्ही राजसाहेबाच्या विचारांनी हरित सोलापूर, सुंदर सोलापूर करणार आहोत. त्यांच्या विचारांचं सोलापूर करणार आहोत, त्यांच्या विचारांचा प्रभाग तयार करणार आहोत. तुम्ही प्रभाग याच्या क्रमांक अगोदर काही कामं केलीत का समाजासाठी की आता करणार आहात? आता करणार आहोत. कशा पद्धतीने करणार आहात? रस्ते, लाईट, पाणी, वीज. आणि महिलांसाठी काय? महिलांसाठी जागा, म्हणजे बेरोजगार महिला असलेल्यांना त्यांना रोजगार करून उपलब्ध करून देणार आहे. तुमचा परिसर कुठला कुठला भाग येतो? दहिटणे, शेळगी, जोशी गल्ली आणि चिराग गल्ली, सातपुते वस्ती.
मी प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक आहे. आता फॉर्म पण भरला आहे. आता माझं नाव जे आहे दिनेश सुभाषसिंग चौहान. समस्त सोलापूरकरांना माहीत आहे की स्मार्ट सिटी सोलापूर नाही तर स्मार्ट खड्डा सिटी सोलापूर झाली आणि खड्डे दूर करण्याचं काम सर्वप्रथम केलं पाहिजे. नियमित पाणी पुरवठा झालं पाहिजे दररोज, ते पण त्याचा विचार आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडी जर आली येणारच आहे त्यावेळेस निश्चितच सोलापूरकरांना मोठा बदल दिसून येईल. कारण का, महाविकास आघाडीमध्ये आमचे बंधू जे आहेत राज ठाकरे साहेब हे सोबतच आहेत आणि त्यांच्याकडून एक उमेदवार आलेले 2 त्या देखील जे त्या अतिशय तळागाळातून आलेले आहेत. मी देखील अतिशय तळागाळातून आलेला सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला एवढंच आवाहन करतो की जात पात धर्म न बघता फक्त उमेदवार कसा आहे त्याचा विचार करून मतदान करावं. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 कडे आम्ही प्रभागातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे आणि आज आम्ही सगळे इच्छुक एकत्रित आमच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेता आता जी इनकमिंग चालू आहे आणि म्हणतात की कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, तर काय वाटतं कार्यकर्त्यांचा विचार होईल खरंच? माझ्या प्रभागात एकही इन्कमिंग नाही, त्यामुळे तो प्रश्न मला लागू होत नाही. पक्षाच्या बद्दल मी माझ्या वैयक्तिक माझ्या प्रभाग क्रमांक 4 पुरतं तुम्ही बोला, मी सगळं बोलतो. बाहेरच बाकीचं मला माहित नाही. आपल्या प्रभागाचा विकास याच्या पुढे कशा पद्धतीने करणार? ऑलरेडी मागच्या आमच्या नगरसेवकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. भविष्यामध्ये परत देखील अजून यात काही सुधारणा करता जे काही मूलभूत सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी या प्रभाग 4चं पॅनल हे पूर्णपणे कटिबद्ध असेल. क्रमांक 4च्या वतीने आम्ही भारतीय जनता पार्टी चिन्हाकडून आम्ही 4-5 जण आता उमेदवारी अर्ज दाखल केलो. गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून जे सामान्यांचं ड्रेनेज, रस्ता, लाईट या विषयावर आम्ही 5-9 वर्ष काम केलो. त्याच धर्तीवर अजून येणाऱ्या काळात आम्हाला संधी मिळाली तर अजून जास्त उत्साहाने आणि नागरिकांच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, एवढंच सांगतो. अण्णा, ही निवडणूक चेहऱ्यावरती असणार आहे का कामावरती असणार आहे? ही निवडणूक कामावरतीच असणार आहे. नागरिकांचे जे काम करणारे आहेत नागरिक त्यांनाच निवडून देतात. भारतीय जनता पार्टीने म्हटलं होतं की यंदाच्या वेळी आम्ही निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नव्या चेहऱ्यांना यंदा महापालिका निवडणुकीमध्ये संधी भेटत आहे का? ते आम्हाला माहित नाही. अजित गायकवाड, प्रभाग क्रमांक 4, SC महिला. 2017ला मी SC महिला मधूनच निवडून आले आणि जो माझा स्लम एरिया आहे त्या प्रभागातली मी सगळीच कामं केलेले आहेत. एखाद दुसरं जरी काम राहिलं असेल तर मी पूर्ण करेन यावेळेस निवडून आल्यानंतर. महिलांसाठी काय विशेष यावेळेस करणार आहे? महिलांसाठी उद्योग व्यवसाय, जे प्रत्येक महिलेचं एकच तत्व असते की आपल्या हाताला काम मिळावं, आम्ही कुठेही न जाता घर बसल्या आम्हाला काम मिळावं आणि तेच आम्ही प्रयत्न करणार की महिलांच्या हाताला काम मिळावं, घरात बसून सुद्धा त्या काम करू शकतील. जे सर्वदे शिवसेना शिंदे गटाचा उपजिल्हा प्रमुख. मी प्रभाग क्रमांक 1 मधून ओपन पुरुषासाठी उमेदवारी मागितलेली आहे. गेल्या 15 ते 20 वर्ष मी त्या प्रभागामध्ये सामाजिक काम, लोकांसाठी मोठमोठे सुविधा शिबिर घेणे असू द्या, लोकांसाठी जाऊन जातो आणि सगळ्यांची कामं करतो. याच्यावर मला माझ्या प्रभागामधील जनता मला महापालिकेत पाठवतील असा मला विश्वास आहे आणि मी माझं भरघोस त्या प्रभागामध्ये काम आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे, कारण माझं 15-20 वर्ष झालं माझं सामाजिक काम आहे. शिवसेनेच्या माध्यमातून माझे तिथे शिबिर झालेले आहेत आणि लोकांची मी कामं केलेली आहेत. संतोष कदम, प्रभाग क्रमांक 16 क, युवा आमदार देवेंद्रदादा कोटेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक अर्ज आत्ताच दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मधील स्वच्छता अभियान, महिलांना बचत गटामार्फत उद्योग देण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वच्छता, आरोग्य, निरोगी राहण्यासाठी परिसर स्वच्छ, सुंदर सोलापूर तसा प्रभाग क्रमांक 16 देखील सुंदरच करण्यात येईल.
मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये ना तुम्ही आज म्हणताय देवेंद्र कोठेंच्या विचाराखाली किंवा त्यांच्या चेहरा घेऊन तुम्ही प्रभागामध्ये कार्य करणार आहात. देवेंद्र कोठेंचा चेहरा का बरं तुमच्या प्रभागामध्ये तुमचा चेहरा तेवढा प्रभावीशाली ठरणार नाहीये का? माझे मिस्टर गेले 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी जीव तोडून खूप प्रयत्न करून प्रत्येक कार्य केलेलं आहे. आधार कार्ड म्हणजे कोणतेही असू दे, प्रत्येक क्षेत्रात ते आहेत पुढे. मी नरेंद्र गोविंद काळे, प्रभाग क्रमांक 24 मधनं सर्वसाधारण या प्रवर्गातून मी फॉर्म भरले. पक्षाने पक्ष मला तिकीट देईल आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार येणारी निवडणूक आम्ही लढू. विकास कामांवर आपण भर दिला होता तुमच्या कार्यकाळामध्ये, नेमकं त्याची सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल असं वाटतं? निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं धोरण जे आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका लढतो. आणि मी आजपर्यंत जी कामं केली आहेत नगरसेवक असताना त्या भागातली केलेली विकासाची कामं, निश्चितपणाने या सगळ्याचा उपयोग मला येणाऱ्या काळात निवडणूक लढताना होईल असं मला ठाम विश्वास. मी श्वेता प्रशांत खरात, प्रभाग क्रमांक 16 मोदी येथून भाजपा पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि आता मी फॉर्म भरलेला आहे भाजपाकडून. 16 म्हणजे प्रभाग क्रमांक 16 ब मधून. काय म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर? आमच्या मोदी प्रभागामध्ये शक्यतो जास्त करून ड्रेनेज लाईन आणि पाण्याची दुर्व्यवस्था आहे, तर त्या मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करेन. रस्त्याचे काम जे अडखडलेले आहेत त्याला मी गती देणार आहे आणि ज्या महिला बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगारासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम घेतलेला आहे, तो आता मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. मी करेप्पा मारेप्पा जंगम प्रभाग क्रमांक 17 ड मधून भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून मी आता नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरला. आता जे निवडणूक होणार आहे कोणत्या मुद्द्यावर लढणार आहे? आपल्या प्रभागमधले रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाण्याची समस्या, हे सर्व काय शाळेची आमच्या समाजाच्या शाळेच्या पण समस्या आहेत, ते पण मी सोडवणार आहे. त्याच्या आधी कोणते सामाजिक कार्य केले का? मी आमच्या मंडळाचं नाव श्री सरस्वती व्यायामशाळा, या व्यायामशाळेचं मी आधारस्तंभाने अध्यक्ष पण होतो आणि सध्या मी 5 वर्ष झालं ज्यामुळे मोठी समाजाचा मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष झाल्यापासून मी समाजात भरपूर कामं केलेलं सर्वांचं. रक्तदान शिबिर वगैरे, महाआरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम, हे भरपूर म्हणजे इतर काही सर्व गोष्टी म्हणजे गरिबांसाठी जे म्हणजे त्यांच्या फायद्याचे आहेत ते सर्व मी शिबिरं भरून त्यांना नागरी सुविधा मी उपलब्ध करून दिल्या. भारतीय जनता पक्षाने सच्चा कार्यकर्त्याला तिकीट देणार म्हणून सांगितलं, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मी पण आता 2 वर्ष झालो भारतीय जनता पार्टीमध्ये मी जाऊन, पण प्रामाणिकपणे देवेंद्र कोटेदादांचं आणि राम सातपुते साहेबांचं मी एकदम सर्व समोर फ्रंट लावून काम केलं मी आमच्या प्रभागामध्ये. त्या जोरावर मी तिकीट मागायला आलो. माझं नाव वैष्णवी अंबादास करगुळे. मी प्रभाग क्रमांक 15 अ मधून अनुसूचित जाती या SC मधनं मी फॉर्म भरलेली आहे. मी प्रभाग 15 मध्ये गेल्या 8 वर्षापासून 5 वर्ष नगरसेवक होते. गेल्या काही 4 वर्ष इलेक्शन झाले नाहीत, त्या काळात सुद्धा मी प्रभाग 15 मध्ये जोमाने काम केलेले आहे आणि जिथून निधी आणता येईल तिथे निधी आणून प्रभाग 15चा विकास केला आहे. त्या जोरावर मी आज पक्षाकडून तिकीट मागितली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिल्यानंतर मी प्रभाग 15 मधनं बहुमताने निवडून येईल ही अपेक्षा बाळगते. महिलांसाठी तुम्ही काय करणार आहे निवडून आल्यावर यावेळेस? महिलांसाठी गृह उद्योग काय करता येईल मला ते बघायचं आहे, कारण माझ्या प्रभागात खूप महिला अशिक्षित आहेत आणि त्यांसाठी मला गृह उद्योग सुरू करायचं आहे. आणि माझ्या प्रभागात शिकणारे मुलांसाठी अभ्यासिका नाही आहे. मला त्या अभ्यासिकासुद्धा मी गेल्या वेळेस पण तो विषय मांडला होता, पण कोरोना काळामुळं आणि 2-3 वर्ष आम्हाला निधी न मिळाल्यामुळं तो विषय पेंडिंग राहिला. पण यापुढे हा विषय मी जोमाने धरून हा सुद्धा विषय मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मी 15 क आणि ड या दोन्ही सर्वसाधारणमधून
आज भाजपा पक्षाकडून उमेदवार भरलाय. भाजपा पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर मी नक्की निवडून येईल. आणि या प्रभागात गेल्या 8 ते 10 वर्षापासून आणि माझ्या आई वडिलांपासून आम्ही या प्रभागाचा विकास करत आलो. आता पण कोणापूर चाळीचा प्रश्न असू दे, झोपडपट्टीचा प्रश्न आज माझ्या वडिलांनी ते पूर्ण केला. आज कोणापूर चाळीचा जे पक्के घराचं स्वप्न आहे ते आम्ही सत्यात उतरून यावेळेस ते दाखवणार. येत्या 5 वर्षात कोणापूर चाळीचा नक्षा बदलण्यात येईल एवढी मी गवाही देतो. आपल्या प्रभागामध्ये बेरोजगारांची संख्या अशी वाढलेली आहे, त्यांच्यासाठी काय करणार आहे? 100% प्रभागात बेरोजगारची संख्या वाढली नाही. प्रभागात आता सुशिक्षितांची संख्या जास्त झाली आहे आणि महिला वर्ग आमचे कामं करतात पण स्वाभिमान आहेत. कोणाच्या दुसऱ्या म्हणजे आपल्या क्षेत्रावर काम करतात. त्यांच्यासाठी आता माझे मिसेस जे म्हणल्याप्रमाणे त्यांच्या घर बसल्या ठिकाणी काय काम करता येईल त्यांना, त्यासाठी आम्ही बचत गटाच्या मार्फत त्यांना उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करणार. मी तुषार वासुदेव जक्का, प्रभाग क्रमांक 9 ड म्हणून इच्छुक उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तरी मला तरुण म्हणून मला त्या ठिकाणी संधी द्यावी, महापालिकेत पाठवावे व महापालिकेत मला संधी दिली तर मी त्या ठिकाणी प्रभागात काही तरुणांचे काही प्रश्न असेल आणि मूलभूत सुविधा कुठल्याही काही अडीअडचण असेल तर मी त्या ठिकाणी 100% अडीअडचणीला समोर जाऊन काम करतो. एकदा फक्त तरुणाला तुम्ही महापालिकेत पाठवावे एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. बोला पाहिजे, आज आपण इथं आलात, किती जणांचे इच्छुकांचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत, कोणत्या प्रभागातून भरलेले आहेत? आम्ही प्रभाग क्रमांक 6 4 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. अनुसूचित जातीचे भरलेले आहेत 2, 1 ओपन महिला भरलेले आहेत, 1 ओबीसीचा भरलेला आहे आणि माझा स्वतःचा जनरल मधून भरलेला आहे. काल जी युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे नवीन कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा कसा विचार केला जाणार आहे? आम्ही 50% फॉर्म्युलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचं युती झालेली आहे. 51 सीट आम्ही घेतलेले आहेत. पण आता जे नवीन मुद्दे आहेत की जे सोलापूरचा विकास झाला म्हणतात, तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे? सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. प्रभागाच्या वार्डाच्या विकासावर ते काही ठिकाणी कामं झाले असतील, काही ठिकाणी झाले नसतील. जिथं झाले नसतील ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय. आणि बरेचसे मुद्दे हे आहेत ते नंतर तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे. जेव्हा आम्ही जाहीरनाम्यात आमच्या भागातले जे मुद्दे असतील ते मुद्दे आम्ही त्यावेळेस ते जाहीर करू. म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर होईल? आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. बघू काय होतं. कारण आताच सर्व शिवसेनेचे श्रेष्ठ मंडळ, सगळं ज्येष्ठ मंडळ आलेले होते. त्यांनी चर्चा केलेली आहे, झालेली आहे. आता एबी फॉर्मची वगैरे चर्चा झालेली आहे तिथं पण ती. आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. त्याच्यावरती अजून काय ठरलेलं नाहीये. ते निवडणुका झाल्यानंतर ठरेल. भाईजी, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जास्त असताना सुद्धा ते समसमान जागा वाटप जे झाले त्यावरती काय दबाव होता का की बाबा हे असं समसमान झालं म्हणून? काय नाही, तसं काही नव्हतं. जिथं भारतीय जनता पार्टीला आम्ही 30 जागा मागितल्या होत्या पण त्यांनी त्या 30 जागा या ठिकाणी दिल्या नाहीत आणि युतीची बोलणी काय पुढं सरकली नाही. मग वाट बघण्यात काय अर्थ नाही म्हणून ही युती केलेली आहे. जिथं आम्ही 30 जागा मागत होतो तिथं आम्ही 51 जर जागा घेतल्या असतील तर काय त्याच्यात नुकसान नाहीये. जर उद्याच्याला राष्ट्रवादीने पद्धत भूमिका बदलली तर शिवसेना तेव्हा काय करणार? कधी आता भूमिका बदलायला वेळ कुठे आहे? आता भूमिका बदलायला वेळ नाही. ऑलरेडी 51 जागा आम्ही घेतलेल्या आहेत आणि त्या फायनल झालेल्या, त्यांच्या पण जवळपास फायनल झालेल्या, आमच्या पण जवळपास फायनल झालेल्या. प्रभाग क्रमांक 6 आणि माझे नाव अनिता गवळी, शिवसेनेकडून इच्छुक आहे. शिवसेनेचं काम करते, जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं आहे. तर आपल्या माध्यमातून आपण महिलांसाठी महिलांचे फॉर्म भरणं, महिलांच्या सर्व बचत गटांच्या महिलांना काम देणे, म्हणजे उद्योग देणं, हे सर्व कामं आमच्या इकडं प्रभागामध्ये चालू असतात. आपण आता उमेदवारीचा अर्ज भरलाय, समजा जर तुम्हाला नाही मिळालं तिकीट तर तुम्ही काय करणार? मला तिकीट नाही मिळालं तर मी पाहिजेंचं काम करणार, म्हणजे शेवटी तुम्ही शिवसेनेच शिवसेनेचंच काम करणार.
काय ते आज फॉर्म भरलेला आहे, काय सांगाल प्रभागातल्या लोकांना, जनतेला, मतदारांना? आतापर्यंत जे पण आम्ही प्रभागातील लोकांसाठी आमच्या शिवसेनेने जे पण काही काम केलेलं आहे त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास आहे की प्रभागातील आमचे जे पण काही मतदार आहेत ते 100% आम्हाला शिवसेनेलाच मत देतील आणि शिवसेना ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभावी ठरणार आहे, एवढं मी सर्व आपल्या लोकांसमोर ग्वाही देते. ताई, तुमच्या प्रभागामध्ये काय चालतो? पक्षाचं चिन्ह चालतो का उमेदवाराचा चेहरा चालतो? उमेदवाराचा चेहरा आणि पक्षाचं चिन्ह दोन्हीही चालतं. तिथं पक्षाच्या चिन्हावरती आपण उमेदवाराचा चेहरा पण चालतो, कारण पक्षाने जर साथ दिली तरच उमेदवार लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवणार आहे. विरोधकांपेक्षा आपणच कसे श्रेष्ठ आहात ते कसे सांगता? कारण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावरती शिवसेना पक्षच प्रभावी ठरणार आहे. लाडकी बहीण योजना ही अजित पवार गटाने पण आणलेली आहे, त्यांनी असा दावा करताय, तुम्ही हा दावा कसा करून काढता? मला समजलं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजना आणलेली आहे असा त्यांनी हा दावा केलेला आहे, तो दावा तुम्ही कसा करून काढता? आता ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की लाडकी बहीण योजना कोणी आणली आहे. ते कोणीही दावा करतील किंवा न करतील त्याच्याशी आम्हाला काही हे नाही आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही पूर्ण युतीमध्येच आहोत आणि आमच्या प्रभागापुरतं जर बोलायचं झालं तर आमचे मनोजभाईजी शेजवाळ आहेत, आज 3 टर्म तिथले नगरसेवक आहेत. त्यामुळं शिवसेना हाच तिथल्या लोकांचा प्रमुख पक्ष आहे. ज्यांनी पक्षासाठी 40 वर्ष कष्ट करून पक्षाचा कुठलाही विचार न करता शुल्लक नगरसेवक पदासाठी जे मोठे धडपडत आहेत, ज्यांनी बाबा आज महापौर पद भोगलं, उपमहापौर पद भोगलं, जिल्हा प्रमुख पद भोगलं, तरी बी त्यांच्या अपेक्षा अजून कमी होईना. त्यासाठी मी भगव्याला कदापि खाली ठेवणार नाही. भगव्याची इमानी राहून भगव्याची निष्ठा करणार. मी सध्या अपक्ष उभारलोय. जी ते ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्यांनी फॉर्म भरून जे त्या सोयीनुसार नगरसेवकसाठी इच्छुक आहेत, मी बी त्या पद्धतीने गनिमी कामा करणार. वरिष्ठांबरोबर चर्चा केलो, येथील स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा केलो. त्यावेळी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये बी आम्ही चर्चा केला, परंतु चर्चा म्हणजे काय असं तिकीट वगैरे मागणी वगैरे केलेलं नाहीत. आमचे पालकमंत्री, आमचे आमदार यांनी ते शिफारस केलेले आहेत. फडणवीस साहेबांना असू दे, बावनकुळे साहेबांना असू दे, आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेबाला, त्यांनी सर्व शिफारस करून आम्हाला घेऊन जाऊन घर वापसी केलेले आहेत. काही लोकांनी पक्षात प्रवेश केलेले आहेत. घर वापसीनंतर समाधान तर खूप भारी असेल. घर वापसीनंतर काय, मी तर मला वाटलं आहे 25 वर्ष मध्ये निवडून आलेला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा बी एकमेव आहे. स्टँडिंग कमिटी चेअरमन मी 99ला झालो. 2002ला पुन्हा निवडून आल्या. 2006-07 वेळी वर्षात मी त्यावेळी विरोधी पक्षनेता येतो. पुन्हा मी 2012मध्ये मी विरोधी पक्षनेता होतो. 12 पासून ते जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी जिल्हा नियोजन समितीमध्ये होतो. मी नंतर महिला महापौर झाल्यामुळं मला सभागृह नेता केले, परंतु सभागृह नेता असताना मला 9 महिन्यातच विष बाधा झाला, विष घातले. हे सगळी इतकं पद भोगल्यानंतर पुन्हा तिकीट मिळावं आणि पुन्हा तुम्ही निवडून यावं ह्या अपेक्षा. मी माझं सर्वोच्च पद आमच्या महानगरपालिकेत महापौर आहे. मी अनेक वेळा आमदार तिकीट, ज्याने आमदारच नव्हते, वल्ल्याळ साहेबाच्या टायमाला मी 1990 पासून आमदार तिकीट मागतो. नरसिंग मेघजी अजून नगरसेवक होते त्यावेळीपासून मी आमदार तिकीट मागतो. मी आमच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं पाहिजे होतं, करू शकले नाही. चला, झालं नाही तर झालं नाही. माझं शेवटचं इच्छा आहे मी महापौर व्हावं. आणखी एक प्रश्न की बाबा अनेक जण करून बोललं जातं की यंदाच्या वेळी तवा खूप गरम झालाय, भाकर जरा फिरवावी लागेल. फिरवण्याची तयारी आहे नाही का? आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जुना असल्यामुळं मी आता शरणागती पत्करून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करालो. अनेक लोक काय मुलाखत देतात, पण त्या मुलाखतीपर्यंत दुसऱ्या वेळी पुन्हा काही लोक आपल्याला शब्द पडत नाहीत. तसं मी नाही आहे. मी कार्यकर्ता भाजप असलं तरी मी व्यक्तीच्या विरोधात असतो, पक्षाच्या विरोध. माझा पक्ष म्हणजे माझी आई
संघ म्हणजे माझा बाप असं आजपर्यंत गेल्या वेळीपासून म्हणतो. फक्त तुम्हाला सर्वांना वाटत असेल अण्णा असं काय केला. नाही पण अण्णा मी प्रश्न विचारला त्याला बदल देऊ नका. काय काय भाकर फिरवायची वेळ आली तर तुमची तयारी आहे का? भाकर फिरवायची वेळ आली लोकप्रतिनिधी आमदार खासदारांचं असतंय. कारण सुरेश पाटलाचं काय नसू नये, सुरेश पाटला बी असू शकतंय. मग जर का अशी उमेदवारी द्यायची वेळ आली तर बिपिनचा विचार केला जातो असंही बोललं जातं. आता बिपिनचं दिलं म्हणजे देण्यासाठी काय माझं काय हरकत नाही आहे. कारण दिलं पाहिजे असं मलाही वाटतंय. का हो आमदार खासदार यांचे मुलं यांचे भाऊ लोक म्हणजे किती 1-2-3 महिन्यामधला हा परिवर्तन म्हणायचं का? 3 सर्वच महिन्यात? परिवर्तन 1-2-3 महिने नाही, आजपर्यंत गेल्या 5 वर्षापासून 9 वर्षापासून अनेक लोक आहेत. इथं का मोदी साहेब काय म्हणते ते बिपिनला दिलं तर तुमची नाराजी नाही? बीएपीला दिलं तर बिलकुल नाराजी नाही. पण बाकीचे जे काही 3 आहेत ते आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, जे जुने कार्यकर्ते आहेत त्याच्यासारख्याला मिळालं पाहिजे. कुठं तर विधान परिषदमध्ये माजी आमदार आमचे परिचारक सभाकडनं दीपक आबाकडनं जे काय आर्थिक व्यवहार करून ते लोक जर तिकीट मागत असेल तर ते बरोबर नाही आहे. तसल्या लोकांना उमेदवार देऊ नये असं आमची इच्छा आहे. अशा लोकांना काय तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते? हा नाही आता नको, कारण आता फडणवीस साहेबांचा आणि देवेंद्र चव्हाण साहेबांचा म्हणजे सुसंस्कारी पक्षामध्ये आता पुन्हा घरवापसी. नाही मी सुसंस्कृत म्हणजे याच्यामध्ये 40 वर्षापासून काम करतो. आता सुसंस्कृत पक्षामधनं काम करत असताना काही मध्यंतरी दोस्त माझे थोडं वाईट भेटले, त्यामुळे मला थोडं वाईटपणा नाद लागला होता. म्हणजे अण्णा पक्षाने जर का उमेदवारी नाकारली तर बंडखोरीची पण भाषा नाही आहे. भाजप पक्षाने माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यावर, भाजप पक्षाच्या कार्यकर्ता काम चांगलं करत असताना त्याच्यावर विषबाधा झालं. ते विषबाधाचं चौकशी या ठिकाणी आमचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आमदार खासदार मंत्री असलेले ते चौकशी करावं आणि जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई करावं. मी कधीच निवडणुकीला थांबणार नाही. मुलाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मोठा केलं. आपण फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या पक्षासाठी आपण फॉर्म भरलेला आहे? मी प्रभाग 8 मधून भरलेला आहे ओबीसी साठी. आणि तो प्रभाग माझं गेल्या 4 टर्मपासून माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर थोडं वाढलेलं आहे आता सध्या नवीन, तरी सुद्धा मी 8 मध्ये भरलेला आहे. तो 8 मधून अ मधून भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीतर्फेच भरणार आहे. मी भारतीय जनता पार्टी सोडून दुसरं काही करू शकत नाही. सर्वजण बोलवले पण मी जात नाही आहे. भारतीय जनता पार्टी तिकीट दिल्यास मी लढवणार आहे, नाहीतर मी गप असणार आहे. पूर्ण नाव सांगू द्या, आतापर्यंत थोडी कामं केलेली सांगा. माझं नाव पांडुरंग सिद्धरामप्पा दिद्दी. गेल्या 3 टर्ममध्ये निवडून आलेलं आहे. तिन्हीमध्ये कामं भरपूर झालेलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून 3 टर्म काम केलो. त्याच्यानंतर विविध कामं होते ते सर्व माझ्या प्रभागांमध्ये काम केलेलं आहे. आणि अग्निशामक दलाचा म्हणजे त्यांना राहण्यासाठी घरं पाहिजे म्हणजे तेही काम करून दिलेलं आहे त्यावेळी, आत्ता नाही, मागील 7-8 वर्षाखाली केलेलं आहे. तर अजून तुम्हाला काय पाहिजे? दिदी साहेब, खरं तर जुने जाणते असे तुम्ही नेते आहात भाजपचं. जे आता सध्याचं जे भाजपतलं वातावरण आहे त्याबद्दल काय वाटतं? नाही हा बरोबर, तुम्ही म्हणलेलं एकदम करेक्ट, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण हे जे काय ओळखलं बरोबर नाही आहे, हे पद्धतच बरोबर नाही आहे. तू शेवटपर्यंत बी फार्म त्या देत नाही लोकांना, सर्व कार्यकर्त्यांना, हे चुकीचं आहे. आणि इनकमिंग जास्त होऊ लागलं आणि जुने कार्यकर्ते कुठं जावं? निष्ठावंत जुने कार्यकर्ते म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते कुठं जा? मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ लागलेला आहे. ह्याच्यात असं होऊ नये, चुकीचं करू लागले. कोणामुळे अशी वेळ आली आपल्यावरती? कार्यकर्त्यांवर धावपळीची वेळ कोणामुळे आली आहे? आता नवीन आमदारामुळे ते आलेलं आहे. ते आमदार सुद्धा नवीन म्हणजे भाजपमध्ये नंतर आलेले आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर निवडून आला, त्यांनी त्यांचे जुने कार्यकर्ते त्यांना जवळ करू लागला, त्याच्यामुळे ते आलेलं आहे. तुमच्या उमेदवारीवर आज विश्वास कितपत आहे? मला नाही आहे विश्वास. मला उमेदवारी मिळेल असं मी म्हणणारच नाही आहे. जर उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही काय करणार? मी काय सांगितलं की आता मी त्याच्यात काय बदल होत नाही. अपक्ष म्हणून नाही अपक्ष म्हणून लढणार नाहीये. पक्ष सोडून मी जाणार नाहीये. जे आता चाललंय हे बरोबर नाहीये, एवढंच म्हणायचं. शेवटपर्यंत पक्षासोबत राहणार? आहे शेवटपर्यंत पक्षासोबत. आता गेल्या 35 ते 40 वर्ष झालं मी त्या पक्षात, आता कशाला बदल करायचा? बदल करून काय मिळेल? का सहन करतोय? भाजपमध्ये सहन करण्याची शक्ती फार आहे कार्यकर्त्यांकडं. भाजपमध्ये चुरमुरे फुटायला काम केलेले लोक आहेत. आता हायटेक झालेला आहे, त्याच्यामुळे शक्ती आमच्याकडे आहे जास्त जुन्या कार्यकर्त्यामध्ये, नवीन कार्यकर्त्यामध्ये नाही. काय कामानिमित्त आला होता?
नाही, आज आम्ही काही टेक्निकल बाबी होते त्याचं चर्चा करण्यासाठी आलो होतो सगळे बरोबर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याबरोबर, की बाबा उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरायचा. आम्हाला वाटलं होतं की या मैदानामध्ये जेवढे उमेदवार असतील त्या सगळ्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असं आम्हाला वाटत होतं. कसं प्रॅक्टिस असते, ते पांढरं जे त्यांनी मारलेलं असते त्याच्या आत आले की नगरपालिका निवडणुकीमध्ये तसं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व आरोनं विचारलो. आरोने सांगितलं नाही, तसं काय होणार नाही. आमच्या चेंबरमध्ये जे येतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या 3-4 जे येतील त्यांच्या सगळ्यांचा फॉर्म स्वीकारू, किती काय वेळ लागेल म्हणून सांगितलं. 51 फॉर्म्युला ठरलेला आहे. तर किती म्हणजे अल्पसंख्याक समाजाला किती जागा देण्यात आल्या काय ठरलेलं आहे? नाही, ते सगळं आमचं ठरलेलं आहे. आमचं शिवसेनेकडनं राष्ट्रवादी, आता कसं काय कंबाईन झालं आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी. असं शिवसेनेकडनं एवढं अल्पसंख्याकाला राष्ट्रवादी असं नाही. दोघं मिळून कुठं दोघांचे जास्त आहे. आणि जे निवडून येणारा उमेदवार कोण आहे, कुठल्या समाजाचं आहे, त्याचं ताकद किती, त्याचं योगदान किती, शहराच्या विकासासाठी योगदान किती, निवडून आल्यानंतर काम करण्याची कॅपॅसिटी किती, हे आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. परंतु तुमच्या पक्षामधील जे अल्पसंख्याक समाजातील जे इच्छुक होते त्यांना उमेदवारी जाहीर म्हणजे द्यायचं ठरलंय का नाही ठरलंय? कारण काही जण असं सांगतात की शिवसेना शिंदे पक्ष जे आहे एकही अल्पसंख्याक उमेदवारी देणार नाही आणि सगळं राष्ट्रवादीकडे टाकून. असं का नाही, असं ते उगी आता हे बघा काय कोणाला तरी हट झाले की काहीतरी सांगत असते त्यांना, ते वस्तुस्थिती नसते. ते सगळं आम्ही सर्वसमावेशक आम्ही पॅनल तयार केलेलं आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून. त्यामुळे सगळ्या समाजाच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि निश्चितपणे आम्ही ज्या समाजात ज्यांचं कार्य चांगलं आहे, ज्यांचं वजन चांगलं आहे, सामाजिक कार्य आहे, ते बघून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. राज्यात जे आहे सत्तेमध्ये महायुतीमध्ये बीजेपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे 3 पक्ष आहेत. म्हणजे सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनी केलेले आहे. तर काय म्हणजे भाजपकडनं जे आहे सन्मानाची वागणूक मिळत नव्हती का सन्मानाचं निमंत्रण मिळत नव्हतं, काय होतं नेमकं? आम्ही भाजपकडे प्रस्ताव दिला होता सुरुवातीला 42 जागेचा. नंतर त्यांनी आमच्या लोकांना बोलवले, त्यांनी सांगितले तुम्ही जरा जास्त वाटतं, तुम्ही कमी द्या, बघा ॲडजस्ट आहे, कारण आमच्याकडे इच्छुक भरपूर आहेत. त्यामुळे थोडं आपण दोघं म्हणून लढायचं आहे, थोडं तुम्ही मागं पुढं 2 पावलं मागं सगळं चांगलं होईल. मग आमचे अमोल भोसले असतील, आमचे सचिन चव्हाण असतील आणि अमर पाटील असतील, ते काय गेले, ठीक आहे साहेब म्हणलं, तुम्हाला जर अडचण असेल तर आम्ही 42वरनं 30 येतो. मग त्यांनी म्हणले 30 फायनल का नाही, परत त्याचे जर तुम्हाला अडचण असली तर आम्ही लास्ट शेवट 26पर्यंत थांबू म्हणून सांगितलं होतं. थांबतो म्हणले त्यांनी, नंतर त्यांचं काही निरोप आलं नाही. आता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची सत्ता येणार का महापालिकेत आणि महापौर कोणाला होणार शिवसेना? साहेब, निवडणूक लढवणं म्हणजे सत्ता आणण्यासाठीच निवडणूक लढवत असते, कोणाला दाखवण्यासाठी किंवा काय मिळवण्यासाठी नसते. महापालिकेमध्ये सत्ता बसावं. या सोलापूरमध्ये जे काही कमतरता आहे, आणि सुदैवाने नगर विकास खाता आमच्या सेनेकडे आहे, अर्थ खाता अजितदादाकडे आहे. दोन्ही जर खाते एकत्र होऊन काम केलं तर इथलं कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडणार नाही. या विचारांनी सगळे आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगितलं, त्यांनी त्यांच्या लोकांना समजावून सांगितलं आणि मनच जुळली, मनही जुळली, पॅनलचं गणित जुळलं, त्यामुळे इथे झालं. भाजपने अबकी बार 75 पार म्हणलाय, तर तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीने अबकी बार किती पार? अबकी बार 500 पार. उमेदवार 102 ते तुमचं काय आहे? त्याला उत्तर तेच आहे, अबकी बार 500 पार. झालं, कळलं का तुम्हाला? असं काय पण म्हणतो मी, तुम्ही मान्य करता का? मी 500 पार म्हणलं, तुम्ही मान्य करता का? असायला जागा 102 आहेत. तर साहेब, ही युती जी झाली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची, ही सत्तेसाठी झालेली आहे का जनतेसाठी झालेली आहे? जनतेसाठी झालेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही का कोणाला मिरवण्यासाठी, कोणाला मोठं करण्यासाठी केलं नाही. आमच्या या शहराबद्दल प्रेम आहे. आम्ही राहतो या शहरामध्ये, 50 वर्षापासून माझं वास्तव आहे. शहरातल्या गल्ली गल्ली चप्पा आम्हाला माहीत आहे, इथले समस्या काय माहीत आहेत, समोरच्या पार्टीला पण ते माहीत आहेत. त्यांनी सांगितले की बा आपण एक विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र राहिलं तर बरं होईल. आणि सुदैवाने दोन्ही जे निधीचं खातं आहे ते आमच्याकडे आहे दोन्हीकडे, त्यामुळे ते निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आणि प्रलंबित असलेले शहरातले कामे किंवा भविष्यातलं जे काम करायचे आहेत शहरातले कामं, ते कामं होण्याला सुलभ होईल, या दृष्टीने आम्ही दोघे एकत्र आलो.